नमस्कार. मी आता सासकल या ठिकाणी उभा आहे. इथं समोर दिसते आपल्याला इथे एक स्तंभ उभं करायचं काम चाललेलं आहे. या स्तंभाला कोणत्याही स्वरूपाची परवानगी दिलेली नाही, कलेक्टरची परवानगी नाही. इथं तुम्हाला जिल्हा परिषद शाळा दिसते आणि या ठिकाणी मैदान दिसते आणि हा संपूर्ण जिल्हा परिषद शाळेचा परिसर आहे. या इमारतीपासून ही नवीन इमारत आहे आणि इथपासून ते साधारण इथपर्यंतची इमारत ही जिल्हा परिषदेची स्वतःच्या मालकीची इमारत असणारी जागा आहे आणि याच जागेवर इथं स्तंभ उभं करायचं काम चाललेलं आहे. या स्तंभामुळं मुलांना खेळण्यासाठी अडचण होणार आहे. एकतर इथं मैदान कुठलं नाही आणि मैदान नसताना या ठिकाणी जबरदस्तीनं या ठिकाणी हा स्तंभ उभा केला जातोय. त्यामुळं प्रशासनानं तातडीनं ग्रामपंचायतनं याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे. एकतर पलीकडच्या बाजूला एक मोठी असणारी झाडं ही कुठलीही फॉरेस्ट विभागाची परवानगी न घेता इथली चिंचसुद्धा काढलेली आहे मोठी. त्या ठिकाणी वडाचं झाड होतं ते सुद्धा जबरदस्तीनं इथं काढलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं फॉरेस्टची परवानगी नसताना काढलेलं आहे. आणि त्यामुळं सुशोभीकरणाच्या नावाखाली ही साधी अशी कृती झुडपं लावून या ठिकाणी मोठी झाडं काढलेली आहेत आणि त्यानंतरचा टप्पा म्हणजे इथला हा स्तंभ इथं उभा करायचं काम चाललेलं आहे आणि त्यामुळं मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही, अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि तिथं जबरदस्तीनं स्तंभ उभा करून या ठिकाणी एक प्रकारचं धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम होतं आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. ग्रामपंचायतीनं कुठल्याही स्वरूपात संविधानाचा अमृत महोत्सव आदेश शासनाचा असताना, तसा लेखी जी आर असताना ग्रामपंचायतीने कुठल्याही स्वरूपाचा संविधानाचा अमृत महोत्सव साजरा केला नाही. मात्र या ठिकाणी स्तंभ उभा करून एक प्रकारचं या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होण्याची भविष्यात चिन्ह आहेत. याच ठिकाणी संविधानाचा स्तंभ भविष्यात उभा राहण्याच्या दृष्टीनं सुद्धा पावलं उचलली जाणार आहेत. हा स्तंभ इथं झाला तर या ठिकाणी दुसरा स्तंभ उभा राहणार आहे आणि त्याला सर्वस्वी इथलं ग्रामपंचायत असेल, प्रशासन जबाबदार असेल. कारण ही जागाच मुळात जिल्हा परिषद कलेक्टरच्या नावे जागा आहे आणि जिल्हा परिषद सीओच्या नावेवर जागा असताना ग्रामपंचायत असतील किंवा काही कार्यकर्ते या ठिकाणी स्तंभ उभा करतायत तर तातडीनं हे थांबलं पाहिजे. अन्यथा या ठिकाणी कायदेशीर मार्गानं याचा लढा उभा करण्यात येईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो. मी या ठिकाणी गावचा नागरिक आहे आणि या ठिकाणी शाळा आहे. शाळेचं जेवढं मैदान होतं, जेवढी शाळेची खोली होती ती जागा सोडणं गरजेचं होतं. शाळेची जागा न सोडता या ठिकाणी शाळेला चिटकूनच या ठिकाणी हा स्तंभ उभा करायचं काम चाललं आहे आणि तातडीनं लोकांच्या भेटी घेणं, सह्या घेण्याची मोहीम सुद्धा चालू आहे. म्हणजे आपल्याला शाळा दर्जेदार पाहिजे, शाळेला मैदान पाहिजे का स्तंभ उभं करायचे. एक चांगलं चिंचेचं झाड या ठिकाणी काढलं. इकडं आपण बघताय पूर्ण भकास नुसतं दिसतंय. सुशोभीकरण म्हणजे काय, नक्की झाडं चांगली काढायची मोठी आणि नुसती खोटी झाडं उभी करायची, हे सुशोभीकरण यांच्या दृष्टीनं असेल. पण या दृष्टीनं इथला हा स्तंभ तातडीनं इथं काम थांबवलेलं आहे. आम्ही तशा प्रकारची तक्रार पण केलेली आहे. जर तो स्तंभ इथं झाला तर या ठिकाणी नवीन अशोक स्तंभाचं सुद्धा निर्माण आम्ही कुठल्याही परिस्थितीत करणार. मग प्रशासन, ग्रामपंचायत जर आडवे आले तर त्या ठिकाणी कायदेशीर मार्ग आम्ही अवलंबू एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. धन्यवाद.